नागपुरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। 2 तरुणांनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रानं हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे। जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केलाय। ही घटना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमनगर साईनगर परिसरातील आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोंडपुरा येथील रहिवासी नरेश दयाराम कोकरडे हे त्यांच्या मावस बहिणीच्या घरी गेले होते। यावेळी घरगुती कारणावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला। त्यानंतर नरेश तिथून निघून गेले। वादानंतर त्यांच्या बहिणीचा मित्र दिवाकर उर्फ अण्णा नागभूषण गोरला यानं नरेश यांना फोन करून भेटण्यासाठी बोलवल्याचं सांगितलं जात आहे। 20 जूनच्या रात्री प्रेमनगर येथील हनुमान मंदिरासमोर दोनही पक्ष आमने-सामने आले। यावेळी दिवाकर हा त्याच्या साथीदार आयुष उर्फ कालू याच्यासोबत दुचाकीवरून घटनास्थळी आला। त्यानंतर दिवाकरनं लोखंडी रॉडनं नरेश यांच्या डोक्यावर वार केला, तर आयुषनं धारदार कोयत्यानं त्याच्या डोक्यावर आणि छातीवर हल्ला केला। या हल्ल्यात नरेश गंभीर जखमी झाला। जखमी नरेश याला तातडीनं मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पीडितेच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी दोनही आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत।